काका अरे काय झालं काका? काय झालं अचानक? अगं हो हो, एवढी घाबरतेस काय? डॉक्टर आहेस तू. डॉक्टर असले म्हणून काय झालं? तुमची मुलगी पण आहे ना, मग घाबरणारच. घाबरू नको ग. काय झालेलं नाही मला. काल थोडस ठीक आहे. काय हे काका, काळजी घ्या ना. कशाला इतका स्ट्रेस घेता तुम्ही? मी स्ट्रेस घेतोय दिसतंय का? तू तू स्ट्रेस घेऊ नकोस. काका पुन्हा ताईने काही नको ते विषय काढले का? आपण त्याच्याबद्दल बोललो नाही तर जास्ती बरं नाही का? तू मला बघायला आलेस ना, बघितलंस ना, मला काही झालेलं नाही. माझं काय दुखणं आहे ते माझ्या बरोबर. तू स्वतःकडे जरा लक्ष दे. माझ्याकडे? मी बोलू? हो. तू जेव्हा दिल्लीला गेलीस ना, तेव्हा जायच्या आधी आपण भेटलो होतो, तुला आठवत असेल. मानसी, त्यावेळेला तुझे काय सांगितलंस ना, पण मला विक्रांतबद्दल जे वाटतंय त्याला सलील प्रेम असं म्हणतोय, आणि त्याला तसं का वाटतंय याची 10 उदाहरणं दिली त्याने मला. तो 10 नाही 100 उदाहरणं देईल. तू त्याला सांगायचं, स्पष्टीकरण द्यायचं, त्याला समजवायचंस. नाही करू शकले मी. का? कारण तो जसं जसं बोलत गेला तसं तसं मला त्याचं म्हणणं पटत गेलं काका. त्यानंतर मी फार बदलून गेलो. म्हणजे फार विचित्र अवस्था झाली ती. काही गोष्टी मला एकट्याला माहित होत्या, कोणाला माहित नव्हत्या, मी सांगू शकत नव्हतो. काय त्यावेळेला तू सलीलचं बोलणं खोडू शकले नाहीस. सलीलला विक्रांतच्या डोळ्यात जे तुझ्याबद्दलचं प्रेम दिसलं होतं. मला माहित नाही तुम्हा दोघांमध्ये काय आहे, पण सुंदर, रसरशीत आणि एक गोड असं नातं आहे. तुमच्या दोघात प्रेम नसेल, ते दुर्दैव आहे की तुम्हाला माहित नाही ते प्रेमच आहे. हे विक्रांतलाही माहित नाही की हे प्रेम आहे, आणि तुलाही माहित नाही. ते प्रेम विक्रांतच्या डोळ्यात बघायची तुझी हिंमत झाली नाही, म्हणून तू इथून जाण्याचा निर्णय घेतला. दिल्लीला गेलीस, 3 वर्ष तिकडे होतो. उत्तम, काही प्रॉब्लेम नाही. तो तुझा स्वतःचा निर्णय. पण मग आता हे काय चाललंय? 3 वर्ष तू त्याच्याशी संपर्क सुद्धा ठेवला नाहीस, मग आता का? का? तुला असं वाटत असेल की त्याची जी काय नंतर अवस्था झाली ती तुझ्यामुळे झाली, म्हणून तू असं वागतेस? ईशासाठी वागतेस की स्वतःसाठी वागतेस? मला तुझ्याकडनं कुठलंही उत्तर नको आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं की तू जरा याचा नीट विचार कर. काका मला खरंच वाटतं विक्रांतच्या डिप्रेशनसाठी मी जबाबदार आहे. मग 3 वर्ष त्याच्याशी संपर्क न ठेवणं हा त्याच्यावरचा उपाय आहे का? नाही, उत्तर नको आहे मला. उत्तर काय आहे ना, ते तू शोधायची गरज आहे. ते जास्त महत्वाचं. छान गप्पा चालल्या आहेत. हा. आता बरी आहे ना तब्येत? काय नाही, आता मुलगी आली ना माझी. काय बोलताय काय एवढं? जरा सेकंड ओपिनियन घेत होतो. बरं, तुम्ही दोघं काय घेणार? म्हणजे चहा, कॉफी का तुमच्यासाठी गरम सूप आणू? एकत्र? मला काही नकोय. तिला काय होतं विचार. तू काय घेणार? काहीतरी घे ना. नाही काकी, काहीच नको. निघते मी आता. काका, यू टेक केअर. तू सुद्धा सांभाळून जा. हो, येते का? काय काय म्हणत होती? काय नाही, सेकंड ओपिनियन घेत होतो ते. मानसी, भेटलीस बाबांना? हो, बरे दिसताय. तू क्लिनिकला चाललीस का? मी सोडतो तुला. चालेल, चल. नाही, लगेच नाही, आपण चहा घेऊ आणि मग निघूया. ओके? आई? काय रे, चहा? हो, आणि मानसीलाही हवाय. करते. ईशा कशी आहे? मस्त आहे ती, पण सध्या फोनकडे खूप लक्ष असतं तिचं.
काल खूप वाट पाहिली रे तिने तुझ्या फोनची. झोपायलाच तयार नव्हती. सगळे कलरिंग बुक्स, कलर पेन्सिल्स असं मांडून ठेवलं होतं तिने. पुन्हा रचत होती, भरत होती. काही विचारू नकोस. झोप येत होती तिला, पण पठ्ठी झोपायला तयार नाही. सारखं विचारत होती, बाबा कुठे गेला, काय झालं त्याने का नाही फोन केला. आय एम रिअली सॉरी मानसी. अरे तू मला काय सॉरी म्हणतोयस? मला कळलं काय झालं ते. हा, पण तुला ईशा मॅडमला सॉरी म्हणावं लागेल. ग खरं तर मला तिला घट्ट मिठी मारून सॉरी म्हणायला खूप आवडेल, पण पण कसं म्हणू मी तिला? कालच तिने मला फोनवर बोलता बोलता पकडलं होतं. मला त्याचंच खूप टेन्शन आलंय. समजा उद्या जर तिला कळलं की मीच तिचा बाबा म्हणून तिला फोन करतो, तर काय वाटेल तिला? काय रिॲक्ट होईल ती? तिचा माझ्यावरचाही विश्वास जाईल आणि तिच्या बाबांवरचा. ईशा, तुझी मम्मा आले नाही अजून तुला न्यायला? मैडम, गेट बंद करने का टाइम हो गया. हाँ, लेकिन ईशा की मम्मा अभी तक आई नहीं है. रुको जरा. मम्मा आएगी, गेट बंद मत करो. ए ईशा, तुला हिंदी कसं आलं ग? कारण सिंगा अंकल माझ्याशी हिंदीत बोलायचे. अरे हो की, तू आणि तुझी मम्मा दिल्लीला राहायचे नाही का? हो, आणि माझे बाबा दिल्लीतच राहतात. अच्छा. ते मला फोन करतात, गोष्ट सांगतात, गप्पा मारतात. व्हेरी गुड. पण काल त्यांनी फोन नाही केला. कामात असतील ते. ओके, नो प्रॉब्लेम. पण विक्रांत काका माझ्याशी बाबासारखाच बोलतो. हो का? हो. मग तू आणि बाबा सेम आहेत का? विक्रांत काका दिल्लीचा बाबा एकच आहे की दोन? सांगा ना टीचर. पण मम्मा का नाही आली? थांब हं. तुझी मम्मा येईल आता. ती बघ आली. हा, सॉरी टीचर. थँक्यू. ओके. इशू, चला टाटा करा टीचरला. बाय. चल. मानसी, 1 मिनिट जरा बोलू शकते का मी? हो, ऑफकोर्स, बोला ना. इशू बेटा, त्या रोजी टीचरला टाटा करून येते. आता ईशा मला एक प्रश्न सारखा विचारत होती. ती विचारत होती की तिचे विक्रांत काका आणि बाबा सेम आहेत का? ओह, मला याचा अर्थ काहीच कळला नाही, म्हणून मी मला कळला अर्थ टीचर. मी समजवते तिला. नाहीतर ती मला परत परत तेच विचारेल आणि मला तर काहीच माहिती नाही. नाही, मी करते तिला एक्सप्लेन. मी समजवते तिला. थँक्यू. थकवा आलाय का बाबा? आता काय वय आपलं थोडासा येणारच. एखादी फेरी मारायची का अजून, की आज जाऊन बसायचं? मारली असते एखादी, पण आता बसलोय. जाऊ दे, उद्या. बाबा, आय एम रिअली सॉरी. काल भांडण झालं आणि त्यामुळे हे सगळं. अरे ठीक आहे रे, चालायचं होतं असं. नाही बाबा, पण मला खूप वाईट वाटलं. शब्दाने शब्द वाढत गेला आणि इतकं मोठं भांडण झालं आणि त्याचा तुम्हाला असा त्रास होतो. नको ना आता त्याचा विचार करू. मी सांगतो त्याचा जरा विचार करशील का? कशाचा? काल हे सगळं भांडण का झालं? कारण तू आणि मानसी एकत्र फिरायला गेलात म्हणून, आणि मोनिकाला ते आवडलेलं नाही. बाबा, तिला काय आवडतं काही नाही याचा विचार मी का करू?
नाही तिच्यासाठी नको करूस, स्वतःसाठी कर. काय तू ईशाचं एवढं सगळं करतोस? हो, कारण ती काही करत नाही ना, आणि मला करायला आवडतं. नाही बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तू सगळं करतोस, म्हणजे तिला शाळेत सोडतोस, आणतोस, एक मित्र म्हणून तिच्याशी खेळतोस. हे सगळं तू कोणासाठी करतोस? ऐक म्हणजे स्वतःसाठी करतोस, आम्हाला बरं वाटो म्हणून करतोस, का ईशासाठी करतोस? ईशासाठी. मानसी एकटी सांभाळते ना तिला, आणि ईशाच्या आयुष्यात बापाची कमतरता आहे. ती कमतरता फक्त मी भरून काढायचा प्रयत्न करतो. हे बघ, आज ईशा बरोबर मानसी होती म्हणून तुम्ही तिघे जण फिरायला गेला, बरोबर? हो. सगळं जर नीट असतं तर ईशा बरोबर कोण फिरायला गेलं असतं? मोनिका ना. म्हणजे तुम्ही तिघे फिरायला गेला असतात ना, पण गेलं कोण? आता काय की ईशा मानसीलाच आपली आई मानते. हो. खरं तर कोण फिरायला जायला पाहिजे? तू, मोनिका आणि ईशा. ऐक कारण ईशा ही मोनिकाची मुलगी आहे. मोनिकाने काहीतरी कागदपत्र आणून तू तिचा बाप आहेस हे सिद्ध केलं, म्हणजे पुढे ते असा विचार करू शकते की मी मानसीला कधी रिप्लेस करू शकेन. अगं मानसी, तू आत्ता काय हे सगळं काम काढून बसलीये? झोपायचं नाहीये तुला? झोप येत नाहीये ग, म्हणून सकाळची काम आत्ताच उरकतीये. ईशा झोपली ना मगाशीच? हो, माझी झोप उडवून झोपलीये ती. का? अगं तिने तिच्या टीचरला काय विचारलं माहितीये? दिल्लीतला बाबा आणि विक्रांत काका हे एकच आहेत का? कशी लागणार झोप सांग तू बरं. आणि त्यात तिच्या टीचरने एक टोला हाणलाच. म्हणाली काय ते नीट आणि लवकरात लवकर तिला समजवा, नाहीतर रोज रोज ती मला प्रश्न विचारेल आणि मला काहीच माहित नाहीये. मुळात मला एक कळत नाही, तिने टीचरला हा प्रश्न कसा काय विचारला? शाळेतल्या टीचर्स इतक्या जवळच्या वाटतात का ग मुलांना? हो, असतं तसं. बघ ना, घरामध्ये मुलं सगळं आईचं ऐकतात, ती त्यांच्याकडे लक्ष देते. तसं शाळेत त्यांच्या टीचरशिवाय दुसरं कोणी नसतं ना मोठं. त्यामुळे या बाईंना सगळं कळतं, त्यांना सगळं माहिती आहे असं वाटतं लहान मुलांना. तू आठव ना, तू लहान असताना ना तुझं सुद्धा असंच असणार. खरं आहे ग. तुला सांगू, माझे वडील जेव्हा आजारी पडले ना, तेव्हा माझा भाऊ, सगळ्यात धाकटा भाऊ शाळेत होता. एकदा त्याच्या बाईंनी मला विचारलं की तुमच्या वडिलांना बरं नाहीये का? मी म्हटलं हो का? तर त्या म्हणाल्या की तुमच्या भावानी मला सांगितलं. म्हणजे त्याला जे काही वाटत होतं पण व्यक्त करता येत नव्हतं, तो ते शाळेत त्याच्या बाईंना जाऊन सांगत होता. सही अगं, मला आत्ता कळतंय ईशाच्या प्रश्नांना उत्तर देणं हे किती मोठं चॅलेंज आहे, आणि मला लवकरात लवकर तिच्या प्रश्नांना उत्तर द्यावी लागणार आहेत. गुड नाईट. गुड नाईट. अगं इशू पिल्लू, तू जागी आहेस? झोपली होती ना मगाशी? मम्मा झोप नाही येते मम्मा. का ग राणी? बाबांनी काल पण नाही फोन केला मम्मा. असू दे ग, झोप तू. तो एकदाच का फोन करतो? कारण अगं त्याला तेव्हाच वेळ मिळतो. पण काल त्यांनी फोन नाही केला. मला पण माहित नाही ग. मम्मा ते तुला पण नाही सांगत? बाबा तुझ्याशी कधी बोलतो? त्याला जसा वेळ मिळेल ना तसा बोलतो. का? अगं का म्हणजे काय पिल्लू, तो बिझी असतो ना, खूप काम असतं त्याला ऑफिसमध्ये. मम्मा तो इकडे का नाही येत?
अगं मला तिथे ऑफिसमधून सोडत नाही ना, म्हणून. तू कधी येईल आपल्याला भेटायला? येईल हा, लवकर ये. तू झोप बरं आता. पण मला आता बोलायचंय. इशू, उशीर झाला ना पिल्लू, झोप बरं तू आता. मम्मा मला बाबा भेटतच नाही आणि फोन पण नाही करत. मी एक काम करणार आहे. मी बाबाला सांगणार आहे की तो खूप बॅड बॉय सारखं वागतोय, पण आमची ईशा आता गुड गर्ल सारखी वागणार आहे आणि ती आता झोपणार आहे. मग मी बाबाला सांगणार ईशा गुड गर्ल सारखी वागली म्हणून. ठीक आहे? ठीक आहे. चपाचपाग डोळे मिटा, गुड गर्ल. ए, हात धुतले? नाही, पण खूप भूक लागली आहे दादा. अरे शिरा तुमच्यासाठीच आहे, पण हातपाय धुवून झाल्यावर. हे राहू दे ना ग आई. हे बघ, साफ तर आहेत. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, हा? जंतू हे दिसत नाहीत, पण ते असतात, कळलं? आणि तुम्ही असं हात न धुता जर खाल्लं तर ते जंतू तुमच्या पोटात जाणार आणि तुम्ही आजारी पडणार. आता कळलं. आता कळलं ना? मग पटकन जाऊन लाईफ बॉयने हात धुवून यायचं. पळा पळा पळा. आता हे बघ. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ही अशी लाईफ बॉयची सवय लागली ना की आजार पण दूर राहत. येस, आता आम्ही शिरा खाणार, जंतू नाही. गुड. तुम्ही खा, मी निघतो. ओके, चला, बाय बाय. बाय. मी तुझा डबा आणते. हा, मम्मा विक्रम काका कधी येणार? अरे हो. तू 1 to 10 मोज, मग बघू तो 10 म्हणायच्या आत येतो का. चाल. 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे आला की टोकन तू. 10 म्हणायच्या आत. अरे वा, मग मला तर बक्षीस मिळायला पाहिजे. काय बक्षीस देणार तू? मी तुला गोष्ट सांगू? हो, चालेल. अरे बापरे, येतो गोष्ट सांगणार. तुम्ही बसा, मी माझी कामं आटपून येते. मला ऐकायची गोष्ट तुझी. हा, सांग. मला माझ्या बाबांनी गोष्ट सांगितली ती गोष्ट सांगू? हो. ओके. एक हसते भावडी, तिला खूप छान छान खपरे असतात. मग तिचा छोटा फुबू आणि तिचा स्मॉल बेबी. मग त्या घरात एक शेती राहत असते. आणि मग तो फ्रॉक हरवतो आणि मग ती डॉल तो फ्रॉक शोधत असते आणि तिच्याकडे एक फेवरेट डॉगी असतो तिचा. तो पण तिला फ्रॉक शोधायला मदत करत असतो, पण फ्रॉक सापडतच नाही. मग ती डॉल खूप रडायला लागते, खूप रडायला लागते. आणि मग त्या डॉलची आई येते
आणि ती विचारते आमच्या डॉलला काय झालंय रडायला. काका तुला कसं माहिती ही गोष्ट? म्हणजे ही तर माझ्या बाबांची गोष्ट आहे.